अरे वा, हे झालं का नाश्ता? दे ना लवकर, वेळ होते मला. चला पोट भरलं, राहू दे, मी निघतो. चल बाय. मॉर्निंग किशोर. अरे व्हेरी गुड मॉर्निंग. कुठे ऑफिसला निघाला? नाही जरा दूध टाकून येतो. काय बोलतोय, ऑफिसचा टाइम आहे, निघणार ऑफिसला. नाही काय माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय ना आणि परत ते धोब्याचं बिल द्यायचंय. अरे बघ, अजिबात पैसे मिळणार नाहीत. काय आहे, मी लहानपणी कुठेतरी वाचलंय काय? की जर आपल्याला मैत्री टिकवायची असेल तर मित्राला उधार देऊ नये. मला तर मैत्री टिकवायची म्हणून पैसे देऊ शकत नाही. ओके चल बाय 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 बाय. असे निघालात कुठे? मला की नाही तुम्हाला एक गोष्ट सांगायची. हे बघ, हा रिकामा याला गोष्ट सांग. चल बाय. काय? असं काय करता? ऐका ना, मी ना स्पर्धेत भाग घेतला. अरे वा, मीनाने स्पर्धेत भाग घेतलाय. तिला माझ्याकडनं ऑल द बेस्ट सांग आणि गोड गोड पप्पा सांग. काय? मीनाने नाही काही, मग मीना स्पर्धेत भाग घेतलाय. अच्छा, तुला ऑल द बेस्ट आणि तुला बाय. काय असं काय करता? तिथे तेच ना, ते प्रीमियर इलेक्ट्रिकल प्रीमियर थांब, नाव कुठे ऐकल्यावर वाटतंय. Elections. थांब मला कन्फ्युज करू नको. तू जरा थांब. प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स म्हणायचं का तुला? काय झालं, कंपनी गेली कंपनी? नाही हो, मग? त्यांनी स्पर्धा ठेवली आहे. हा. पती नंबर 1 आणि बक्षीस काय माहितीये का तुम्हाला? तो टांगोळीच्या टावेला ना फाटलेला. अजून जरा मोठ्याने बोल, लोकांना फाटका टॉयल वाढव. नाही त्यामुळे मला बरं आहे रे. तुला बरा कमवतोय कोण? मी ना. ऐका ना, काय झालं? तर बक्षिसाचं सांगत होते मी तुम्हाला. काय फाटका टॉयल देणार आहेत बक्षीस? नाही ना, मग? तुमचा तो टॉवेल आहे ना फाटका, हा. तेवढा मोठा टीव्ही. एवढा मोठा टीव्ही? एक मिनिट, स्पर्धा काय पती नंबर 1? हा. मग तुम्ही कसला भाग घेता? याने भाग घ्यायला पाहिजे. खरं तर माझ्या मते स्पर्धा पत्नी नंबर 1 असणार. नाही हो, स्पर्धा ही पती नंबर 1च आहे. हा. अहो, त्या कंपनीची एक बाई येणार आहे तुमची मुलाखत घ्यायला. माझी मुलाखत? चला अभ्यासाला लागा. अहो, ही बाई ना येणार आणि इथे तुम्हाला माझ्याबद्दल प्रश्न विचारणार. अरे मग तुझ्याबद्दल मग तू सांग ना. तुझी मुलाखत घ्यायला पाहिजे. तसं नाही हो, म्हणजे ती इथे येऊन तुम्हाला विचारणार, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, मी तुमची कशी सेवा करते, मी तुमची किती पूजा करते, हे सगळं असं विचारणार ती. मग वहिनी, ही स्पर्धा तुम्हीच जिंकणार. कारण बायकांच्या बाबतीत हा एकदम एक्सपर्ट आहे. म्हणजे वहिनी काय आहे की याचं तुमच्यावर जबरदस्त प्रेम आहे, त्यामुळे ही स्पर्धा तुम्ही जिंकणार. तो टॉवेल तेवढा LCD तुम्ही जिंकणार. तर मी काय म्हणतो, नाश्ता झालाय का? नसेल तर अजून एकदा मस्त की नाश्ता बनव. हा भरपूर तुला मस्का लावतोय. चल जाऊ दे, मला वेळ होतोय. चल बाय बाय बाय. मी आपलं सण आहे हॅपी बर्थडे नाही हो, युनिव्हर्सिटी साहेबांची हॅपी युनिव्हर्सिटी म्हणा. सर आज तुम्हीची अॅनिव्हर्सरी आहे ना, मिनीला पार्टी हवी. हो सर, मोठी पार्टी हवी आहे. अरे लग्नाचा वाढदिवस ही दुःखद गोष्ट विसरायला बघायची की साजरी करायची? असं काय बोलतोय तुम्ही? हा चांगला फुलाफुलांचा शर्ट घातलाय. वहिनीनं घरी फोन लावला. तिला फोन कशाला? अभिनंदन करू दे अॅनिव्हर्सरी बद्दल. तिचं कशाबद्दल अभिनंदन? एवढे वर्ष तुमच्या सोबत काढली आहेत, की सोपी गोष्ट आहे काय? नाही, मी सांगतो दुःखद घटना आहे लग्न. नको नको नको. अरे बस काय, मला काय पोहोचवायचंय काय? मग आम्हाला आज पार्टी. आज संध्याकाळी. हो बाबा नो, पार्टी म्हणजे खंडणी मागितल्यासारखी तुम्ही पार्टी मागताय. द्यायलाच लागणार ना मला. तुम्ही येणार ना मॅडम? पण हो, मिनी येईन पण काही खाणार नाही. खाण्याचीच पार्टी आहे, पिण्याची पार्टी नाहीये. पिण्याची नाही. तसं नाही, मिनी एखादा ज्यूस वगैरे घेईन. इट शिका हिच्याकडनं काहीतरी. सर फोन वाजतोय. नाही माझा, एक्सक्यूज मी. हा आशा बोल. अहो, आज की नाही संध्याकाळी लवकर या हा घरी. हा नाही शक्य नाही आज. अगं आमचे बॉस पार्टी देत आहेत आज. ते काही नाही. अहो, त्या बाई येणार आहेत इंटरव्ह्यू घ्यायला आज आपल्या घरी संध्याकाळी. मला काही ऐकायचं नाही या तुमचं. तुम्ही लवकर या. याच म्हणजे कळलं ना तुम्हाला? हा. अगं पण ऐक. हॅलो. मी प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स तर्फे आले. मी मालविका. अच्छा. माहिती आहे आम्हाला, आम्ही वाटच बघत होतो. हे आमचे हे म्हणजे किशोर कुलकर्णी अर्जंट मीटिंग कॅन्सल करून थांबले. तुम्ही येणार ना म्हणून. खरंच खूप छान. थँक्यू. तर आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. हा करा ना, चला रेडी. नाही, एक मिनिट थांबा. सुरुवात करूया. अगं त्यांना कळेल बऱ्याच वर्षाने घातल्यामुळे. असू दे. हा बस बस. हा झालं. करा लवकर सुना, तर मग धोपटून काढली मला. तुमचा पहिला प्रश्न, हा तुमच्या मिसेसची बर्थ डेट सांगा.
काय काय बर्थडे हे माहित नाही मी सांगते काय आहे म्हणजे का हे म्हणजे ना अगदीच बाई हे ह्यांना ना प्रत्येक दिवस म्हणजे माझा वाढदिवसच वाटतो तसाच साजरा करतात. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे तुम्हाला पण. नाईस रिअली रोमॅन्टिक. बरं मला सांगा तुमची वेडिंग अॅनिव्हर्सरी कधी आहे हो? सोपा प्रश्न आहे. सोपं आहे मग फक्त सांगा. आठवायला पाहिजे बस बाकी वा. आता मला सांगा जन्मठेप झालेल्या कैद्याला आठवते का त्याच्या शिक्षेची तारीख? त्याला माहिती असतं तर आयुष्यभर तो सुटका नाहीये. खरंच. बरं पुढचा प्रश्न. समजा तुम्हाला जेवण बनवायचंय हा? आणि गॅस संपला हा. तर काय कराल? तर काय उपवास. हा? तडजोड तडजोडी करण्याच्या बाबतीत यांचा स्वभाव म्हणजे विचारूच नका. अतिशय तडजोड. खरंच 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 व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तर मिस्टर कुलकर्णी हा मालविका. चालेल चालेल रॅप बनतो तेवढा चालेल. मला सांगा मिस्टर कुलकर्णी तुम्ही रस्त्यातनं एकटे चाललात आणि एक सुंदर तरुणी तुम्हाला दिसते तर तुम्ही विसराल का की तुम्ही विवाहित आहात हे? काय अशा वेळेस प्रकर्षाने जाणवते मला की मी का विवाहित आहे. मी विवाहित आहे का नाही विवाहित आहे मी लगेच जाणीव होते मला. बघितलं ना ते माझ्याशी एक निष्ठा आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी नाईस. शेवटचा प्रश्न हा, बरं. मला सांगा तुमच्या बायकोला सोडून तुम्हाला दुसरी कुठली स्त्री आवडते का? लता. लता घ्या आता. लता लता मंगेशकर. ओ, लता मंगेशकर. हे ना? हे ना? माझ्या आवडत्या गायिका आहेत हा लताबाई. त्यांनाही आवडतात. माझी आवडती यांची आवड बाई काय तरी लता काय बोल लता. हाऊ नाईस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तर मिस्टर कुलकर्णी हा मालविका. इंटरव्ह्यू संपला. संपला आता. संपलं सगळं एकदाच. तुम्ही येऊ? आता कुठे मध्ये येत आहे जागाच नाहीये. नाईस किती विनोदी आहात तुम्ही. तर मी आता निघते. आपण चहा ठेवला होता. पुन्हा कधीतरी येईन ना. अरे बापरे तसाच ठेवून द्यावा लागणार आहे. या हा नक्की. हो नक्की येईन. बाय 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 बाय. मला काय तिने एवढे सोपे सोपे प्रश्न विचारले एकाची धड उत्तर देता आली नाही. किती किती गोंधळला होता किती बावचळला होता तुम्ही. बावचळलो मी. अरे हट. अरे हट काय वहिनीने सांगितलं मला तू काही उत्तर देत होतास. मी मुद्दामून चुकीचे उत्तर देत होतो. का हे बघ कुठल्याही परिस्थितीत आशाने हे पती नंबर 1 स्पर्धा जिंकता कामाने मी तर तिला जिंकूच देणार नाही. दिस इज नॉट फेअर यार. तुम्हाला जर एलसीडी नको असेल तर मला दे ना. तू कुठे ठेवणार आहेस रस्त्यावर. आणि समजा आशाने ही पती नंबर 1 स्पर्धा जिंकली तर काय होईल? त्यांना आयटी पब्लिसिटी मिळेल. आम्हालाही आयटी पब्लिसिटी मिळेल. course. आमच्या दोघांचे फोटो पेपर मध्ये येतील. Of course. लोक फोटो पाहतील. Of course. आमचं अभिनंदन करतील. Of course. लता मामा दोघेही फोटो पाहतील. अरे of course. तेही आमचं अभिनंदन करतील. ऑफकोर्स. अरे मग तुला लक्षा होईल. ऑफकोर्स. आणि बाण तुला ज्यूस देऊ. आण जे काय असेल ते आण बाबा. चॉकलेट मिल्कशेक देऊ. काय म्हणते सगळं आणलंय. पायनॅपल ज्यूस देऊ. नाही ते सगळं नाहीये बिस्किट आहे फक्त. व्हेरी गुड. तेच म्हणलं एवढा खर्च परवडत नाही मला आजकाल. नाही नाही एक मला सांग. इकडे मी मस्काला होते तू मला का मस्काला होतेस. कळलं तुला. मग काय काय बोल काय. अच्छा मला सांग हा. आज संध्याकाळी तू काय करणार आहेस. आज संध्याकाळी मी तिकडे आहे ना. इकडे कुठे. हे अगं हे तिकडे म्हणजे ऑफिसला आहे ना मी. हल्ली मला भरपूर काम असतं ऑफिसमध्ये. ऐक ना माझं काय म्हणणं आहे बोल ना. की आज संध्याकाळी एक दिवस तू लवकर नाही निघू शकत. आज संध्याकाळी हा फक्त एकच दिवस ना. Yes. येणार येणार काय कोण गेस्ट वगैरे येणार आहेत की काय. तसंच काहीतरी समज. काय किटी पार्टी की काय. नाही मग इंटरव्ह्यू घ्यायला एक बाई येणार आहे. हा. मी कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतलाय ना. अरे वा. पती नंबर 1. काय झालं काय झालं काय. टचका लागलं खोकला झाला. आजकाल ह्याला खूप खोकला येऊ लागलाय. कसली स्पर्धा आहे.
पती नंबर 1. अरे वा. ऍक्च्युली काय मी तर एकटीच समर्थ होते ह्याच्यात भाग घ्यायला, पण नावातच पती आलाय ना मध्ये, तेच. त्यामुळे मला तुला इन्व्हॉल्व करावं लागतंय. हो पती नंबर वन काय Yes. पती आपत्ती येणार आहे बहुतेक. काय? नाही हा पती लवकर येणार आहे ऑफिस मधून, यायलाच पाहिजे यार, पण त्यासाठी मला लवकर निघायला हवं. ओके मला पटकन निघायला हवं, पण तू तयारी करा पूर्ण इंटरव्ह्यूची. हो येस येस, माझी पूर्ण तयारी झाली आहे. समोसे, कचोरी, वडापाव, सँडविच, चिवडा बिवडा सगळं रेडी आहे. हो. हा, तू फक्त उत्तर व्यवस्थित आहे म्हणजे झालं. अच्छा माझा इंटरव्ह्यू आहे का? आपल्या दोघांमध्ये पती कोण आहे? तो मग तुझाच इंटरव्ह्यू आहे. काय काळजी करू नको, अशी चाबूक उत्तर देतो ना त्या मालविकाला. वा काय वा, तुला कसं कळलं तिचं नाव मालविका आहे? आत्ताच तू बोललीस ना, आत्ता बोलली मामा, आत्ता बोलली नाही मालविका. आता तू बोलली काय विसरत लगेच काय? आत्ता बोललीस तू. मला ना वेळ लागलाय ऍक्च्युली. कॉन्टेस्ट मला एवढं टेन्शन आलंय. नको टेन्शन घेऊ, शिवा. बक्षीस आपण जिंकणार आहे. काय एलसीडी टीव्ही ना, Yes. आपण जिंकणार म्हणजे जिंकणार. चल मी जाऊ ऑफिसला, मला अजून तयारी करायची, मग निघायचंय. नाही नाही, तू बोल. ऑल द बेस्ट. आय लव्ह यू. ऐकू आज मैं जवान हो गई हूँ. व्हेरी गुड. गुल से गुल. आओ किशोर. हॅलो. हॅलो. हा किशोर बोल. अरे आहेस कुठे तू? मी कधीच ब्युटिफुल अशी रेडी होऊन बसली माहितीये. आय एम लुकिंग सो गॉर्जियस. मी साडी नेसली आहे. अँड बाय द वे ती इंटरव्ह्यू वाली बाई कधी पण येईल आता. लवकर ये तू. अगं त्यासाठीच मी तुला फोन केला की माझा जरासा प्रॉब्लेम झालाय ग. आता काय प्रॉब्लेम झाला? आणि अगं एक अर्जंट काम सांगितलंय मला माझ्या बॉसने, ऐकतच नाहीये. सोलापूरला पाठवतोय मला तो. सोलापूरला? अरे बापरे, मला तर माहिती पण नाही कुठे येते. हो ना, हे काय मी आता निघालोच आहे, परवा येईन. हा बघ ना केवढी तयारी केली होती मी इंटरव्ह्यू साठी. अरे पण मग कॅन्सल करूया ना. तेच म्हणतो मी, कॅन्सल करून टाक ना इंटरव्ह्यू. मग तुझी ट्रिप कॅन्सल करूया असं म्हणतेय मी. नाही ग, ट्रिप कॅन्सल केली तर माझी नोकरी पण कॅन्सल करेल माझा बॉस. ऐकणार नाही बॉस ग, खरंच नाही. मला कळते पण इलाज नाही ना, नोकरी पण महत्वाची. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, समजून घे मला. ओके काय झालं ग लता? मामा, किशोर इंटरव्ह्यू साठी येऊ शकणार नाहीये. मग आता करायचं काय? आता मला काय माहिती. मामा, हं? तूच हो ना माझा नवरा. अगं मी तुझा मामा शोभत नाही, नवरा कसा शोभणार? त्यात काय झालं? त्यांना असं वाटेल की मी तुझ्या पैशासाठी तुझ्याशी लग्न केलं म्हणून. हा, आणि ना तू मग फार फार त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दे. आणि त्यांनी नाहीतरी खऱ्या किशोर कुलकर्णीला बघितलंय कुठे? नाही नाही, मला नाही जमणार, मला नाही जमणार. नाही नाश्त्याचं काय जमणार का? मला आपल्याला सॉलिड भूक लागली. आला तुझा नवरा आला. अगं तिथे नाही, तिथे नाही. अबघ, छी, हा थोडी आहे माझा नवरा. अगं हा तो हा. टेम्पररी गुड इव्हनिंग त्यागराज भाऊजी. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मग काय घेणार तुम्ही? थंड गरम? थंड तो घेणार. आपला नाश्त्याला काहीतरी मिळालं तर बरं होईल ना पोट पाण्याचं. मी ना तुम्हाला छान आज कोल्ड ड्रिंक पण देणार आहे. येस, पण त्याआधी तुम्हाला माझं एक व्हेरी स्मॉल काम करावं लागेल. तुम्ही फक्त बोला, आपण यो यो करतो. यो तुम्हाला यू माझा पती बनावं लागेल. यो कोणी? नवरा होतो का? नाही 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 नाही, आपल्याला नाही जमणार रे. नाही त्यागराज भाऊजी, फक्त थोड्या वेळाचं जे काम आहे. नाही नाही वहिनी, ते खरं दिसत नाही. नाही नाही. आणि किशोर माझा मित्र आहे हो. ते नवरा जास्त लाडात नको येऊस. तुला थोड्याशाच वेळासाठी माझा पती बनायचंय. काय आहे ना की मी एका खूप मोठ्या कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतलाय. त्या कॉन्टेस्टचं नाव आहे पती नंबर 1. आणि त्यासाठी एक बाई आपल्याकडे येणार आहे. काय नाव आहे तिचं? मालविका. मालविका. ती मालविका इथे येणार, ती माझा इंटरव्ह्यू घेणार आणि माझ्याबरोबर माझा पतीचं असणं फार जरुरी आहे. आणि तुम्ही माझा पती व्हा आणि तिला थाड उत्तर द्या आणि आपण जिंकणार. नाही 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 वहिनी, हो वहिनी, मी कोर्स केला पण वायर माझा नवरा होण्याचा नाही. नाही, नाही, एक्सक्यूज नाही, नाही. मी मालविका, पती नंबर 1 ची रिप्रेझेंटेटिव्ह. हॅलो हॅलो, वेलकम मालविका, वेलकम. माझं नाव आहे मिसेस लता कुलकर्णी. आणि हे मी काय घाबरले म्हणजे. आणि हे आहेत माझे पती, कामिया डार्लिंग, मिस्टर किशोर कुलकर्णी. येस, हे आहेत माझे पती. तुमचं नाव किशोर कुलकर्णी, राईट? हा. तुमचं नाव ना मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हो
कॉमन नाव आहे. म्हणजे तुम्हाला ना गल्लोन गल्ली तुम्हाला सापडतील किशोर कुलकर्णी. हा अहो, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाटील जसे जास्त ना तसं कुलकर्णी आडनावाची माणसं गल्लो गल्ली तुम्हाला सापडते. तर मग आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करूया का? हा? येस येस पहिला प्रश्न असा आहे की ह्यांची बर्थ डेट सांगा. अरे हाय हाय. सांगा. 2 कमी होते ना. हा नाही, 20 पण एकदम हे होतं ना. काय सुंदर उच्चार येतो माझा नवरा. म्हणजे तुम्हाला यांची बर्थ डेट माहित नाहीये का? हे बघा माझं असं स्पष्ट मत आहे. म्हणजे ह्या ज्या नट्या आहेत त्या स्वतःचं वय लपवतात. राईट. नुसते त्यांनाच अधिकार आहे. मी तर म्हणतो प्रत्येक स्त्रीला आपलं वय लपवायचा अधिकार आहे. म्हणून मी हिला हिचं वय विचारत नाही. ती म्हणते आज माझा बर्थडे तर आज सेलिब्रेट करतो. ती म्हणाली उद्या आहे तर उद्या सेलिब्रेट अरे वा. करतो. वर्षाचे 365 दिवस आम्ही नुसते बर्थडे. रिअली दॅट्स सो नाईस. येस इनफॅक्ट कालच्या पार्टीतला थोडासा केक आहे तुम्हाला देऊ. नको राहू दे नको. मी केक खात नाही, मी चहा. असू दे. बरं आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ओके. मला सांगा तर आता सगळे प्रश्न झालेले आहेत. चला मग मी निघू का आता? बाय Very nice meeting you. बाय बाय. गेली. नुसतं किशोर कुलकर्णी हे नाव धारण केलं तर केवढं खोटं बोलावं लागलं मला. काय तू माझ्या नावाने इंटरव्ह्यू दिलास? मग काय तू पोचवणार आहेस मला? अरे दुसरं काय पर्यायच नव्हता आपल्याकडे. ते लता वहिनी आणि मामाने एवढा मला फोर्स केला. बरं सटकायला चान्सच नाही आपल्याला. तरी पण मी एक शहाणपणा केलाय. अरे बापरे, आता काय नवीन शहाणपणा केलायस? ती बाई आली होती ना मालविका. तिला सांगितलं मी माझं नाव माधव कुलकर्णी असं मेन्शन करा. असं कॉन्फिडेंटली बोललास? मग नशीब तेवढं तरी डोकं चालवलं. मग काय किशोरराव साहेब आले नाही अजून. हो ना. तुला काय सांगितलं होतं काल? छातीत दुखते वगैरे काय? काय साहेबाच्या तब्येतीवर घसरता. कोण रे माझ्या तब्येतीवरती कोण घसरतंय? किशोर कुलकर्णीच असणार. नाही अहो, तुम्हाला उशीर झाला ना म्हणून काळजी वाटली हो. काळजी घेण्यासारखं काही नाही. इंटरव्ह्यूला गेलो होतो ना म्हणून थोडा उशीर झाला. इंटरव्ह्यू पुन्हा डिमोशन होणार काय तुमचं? डिमोशन प्रमोशन म्हण. आणि प्रमोशन माझ्या बायकोला मिळणार आहे. पती नंबर 1 प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्सने जी स्पर्धा आयोजित केली आहे त्याचा इंटरव्ह्यू देऊन आलोय. अरे ही स्पर्धा माझीच बायको जिंकणार. अरे हा 0 हा पती नंबर 1. आमचे बॉस नंबर 1. ए जा कामाला चल. आशा हे कळलं तुम्हाला? बापरे, काय झालं काय? अहो, तसं नाही हो. ते प्रीमियर फार्मास्युटिकल वाले आहेत ना. नाही जमत ना तर बोलू नकोस. हे बघ प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स म्हणायचं का? मग तर ते आहेत ना, तर त्यांच्या अंतिम फेरीमध्ये ना 3 बायकांची निवड झाली बाई. झाली बाबा, बरं झालं सुटलो मी एकदाचा. जाऊ दे, तुझं बॅड लक. बेटर लक नेक्स्ट टाइम. हो ना खरंच चांगलं झालं. तुला कळतं का मी काय बोलतोय ते? ते नेक्स्ट टाइम बेटर लक. बॅड लक. बॅड लक चांगलं आहे. नाही. कसं आहे, आत्ताचं बॅड लक म्हणजे आता झालं. हा. बेटर लक म्हणजे नेक्स्ट टाइम. हा. म्हणजे तुझं काय नशीब आहे ना ते पुढच्या वेळेस आपण आजमावूया. पुढच्या वेळेस कशाला? त्या 3 बायकांमध्ये मी पण आहे. काय बोलते? खरं बोलते? अरे बापरे, काय बोलते? अरे 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 वा 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 वा, मला अतिशय आनंद झालाय. तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी स्वीट आणते. काय बोलते? स्वीट कळलं नाही ना? शिवाय तुम्ही पण ना इंग्लिश आहे इंग्लिश. स्वीट म्हणजे मिठाई आणते. थांबा. अरे बापरे, बरंच बोलायला लागले आता. किशोर प्रॉब्लेम झाला. समजलंय मला. पती नंबर 1चा ना आशा आली आहे फायनल मध्ये. आशा बहिणी सुद्धा. मी तुला लता बहिणींचं सांगायला आलो त्या सुद्धा फायनल आल्या. काय?